आज आपण पाहणार झटपट चिकनचं कालवण, तेही प्रेशर कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये होतं. एकदम मस्त तरीदार, अजिबात वेळ लागत नाही आणि खायला पण तितकं टेस्टी लागतं. त्यासाठी बघा मी 1 किलो चिकन घेतले. चिकन हे न धुताच घेतलेले. चिकन धुण्यासाठी मी 1 चमचा मीठ घातले आणि त्यामध्ये हे व्हाईट व्हिनेगर असतं बघा, चायनीजमध्ये वापरतात ते घातले 1 मोठा चमचा. चिकनला मीठ आणि व्हिनेगर चांगलं असं चोळून घ्यायचं आहे. हाताने जसं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनटं तरी असं पाण्यामध्येच ठेवायचं. मीठ आणि व्हिनेगरच्या पाण्यामध्ये चिकन ठेवल्यामुळे काय होतं, चिकन एकदम व्हाईट होतं आणि त्याचा उग्र वास आहे ना, तो निघून जाण्यात मदत होते. त्यासाठी हे 15 ते 20 मिनटं तरी असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने चिकन धुवून बघा. अगदी अजिबात उग्र वास येत नाही आणि चिकन खायला पण खूप टेस्टी लागतं. ते बघा 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. चिकन बघा अगदी पांढरं शुभ्र दिसतंय. तर मी आता हे पुन्हा 2 ते 3 वेळा तरी ॲटलिस्ट धुवून घेणार आहे व्यवस्थित. त्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा धुवून घेतलं आहे. मी चाळणीमध्ये निथळत ठेवलं आहे. त्यानंतर मी निथळल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतले. बघा चिकन बघा अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे. आता ह्याला मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी 1 चमचा मीठ घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भाजलेल्या धन्याची पावडर, ही घरगुतीच केलेली आहे. त्यानंतर चिकन मसाला मी ते वापरला आहे. तो एव्हरेस्टचा चिकन मसाल्याचं 10 रुपयाचं पॅकेट असतं ना, ते वापरलं आहे. त्यानंतर 3 मोठे चमचे दही घालणार आहे. आता हे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचेत. चिकनला असं मॅरिनेशन केल्यामुळे चिकन लवकर शिजतं पण आणि चिकन चवीला पण छान लागतं खायला. त्यामुळे असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर मॅरिनेशन करून झाल्यानंतर अर्धा तास तरी हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण बघूया एक वाटण करणार आहे. त्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं खिसून भाजून घेतलेलं आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 2 कांदे तळून घेतलेत मी छान असे आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलेत भाजलेले. ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर लाल सुक्या मिरच्या भाजून घेतल्या 5 ते 6. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकला. त्यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकली. थोडंसं पाणी घालून हे वाटण पण करून घेतलं आहे. आता आपण कुकरमध्ये चिकन बनवतो. त्यासाठी कुकरमध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घातले. कारण की आपण 1 किलो चिकन बनवतो, त्यासाठी जास्त तेल घालायचं. त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक चिरलेला घातला. कांदा भाजला. त्यानंतर 2 तमालपत्र घालणार आहे. मी ह्याच्यामध्ये खडे मसाले वापरणार नाही आहे, कारण की आपण चिकन मसाला घातलेला आहे, त्याच्यामुळे खडा मसाला मी वापरणार नाही. तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर 1 टॉमॅटो घातला आहे. टॉमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आहे. टॉमॅटो मऊ होईपर्यंत चांगला हा भाजून घ्यायचा आहे. टॉमॅटो भाजून झाल्यानंतर आपण मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चिकनला पाणी सुटत नाही, कारण की दही टाकलेलं आहे आपण, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे पाणी सुटत नाही. आता चिकन 4 ते 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं. ते तेलामध्ये चांगलं असं परतून घेतल्यामुळे ना चिकन आहे ना खायला खूप टेस्टी लागतं. त्यामुळे बघा आता ह्यालामध्ये मीठ घातलं, त्यामुळे ह्याला स्वतःचं पाणी सुटेल. ते पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतत राहायचं आहे. तर 4 ते 5 मिनटं फास्ट गॅसवर करायचं आणि सतत असं परतत राहायचं. हे बघा चिकनचा कलर बघा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतले ते घालायचं. त्या वाटणामध्ये मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत सुक्या. त्या तिखट नाही आहेत, बेडगी मिरची आहे, ते तिखट नाही आहेत. कलर खूप छान येणार आपल्याला. आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यामुळे मी खडे मसाला घातले नाहीत कुठे, कारण की ऑलरेडी ह्याच्यामध्ये गरम मसाले भरपूर असतात आणि चिकन मसाला देखील घातलेले आहे. आता वाटण घातल्यानंतर लगेच पाणी घालायचं नाही. कुकरचं झाकण आहे ना, ते असंच वरचेवर लावायचं आणि सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत छान परतला जातो. हे बघा त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. तर मी मिक्सरच्या भांड्याला जो वाटण लागलेलं होतं त्यामध्येच मी पाणी घातलं आणि तेच पाणी याच्यामध्ये घातलं. आता तुम्हाला केवढा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही तसं पाणी वाढवा. पण कुकरमध्ये करतो त्यामुळे जास्त पण पाणी घालू नका, नंतर तुम्ही पाणी वाढवू शकता. तर मी 2 ग्लास पाणी घातलं याच्यामध्ये. आता ह्याला उकळी आणून द्यायची. उकळल्यानंतर कालवणाला नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि त्यानंतर शिट्टी लावायची आणि मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर हे बघा
2 शिट्ट्या केल्यात. कुकर थंड झालं आहे. मस्त तरी आलेली आहे बघा. अगदी झटपट 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकनचं कालवण रेडी आहे. खूप मस्त टेस्टी झालं होतं हे कालवण. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटतं, त्यामुळे मीठ घातलं. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि तुम्हाला दाखवते पण चिकन शिजलं की नाही ते. तर तरी बघा खूप छान आलेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी चिकन शिजलं आहे की नाही ते. बघा मस्त चिकन आपलं शिजलं आहे. लगेच शिजतं, फक्त 2च शिट्टे दिलेले आहेत मी. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय. धन्यवाद.